जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये पुण्यातल्या सुद्धा 2 नागरिकांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला। हा सगळा हल्ला जो आहे तो 2 दिवसांपूर्वी झाला। या 2 दिवसांमध्ये आपण अनेक तिथे अडकलेल्या लोकांचे व्हिडिओज पाहिले, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। मात्र हा सगळा जो काही थरार होता, ज्यांनी जवळून अनुभवला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे माझ्या बरोबर आहेत। ताई, स्वतः तुम्ही तिथे अडकलेला होतात, किती भीषण हा सगळा अनुभव? मी जिवंत आहे ना, ही ती आई परमेश्वरीची कृपा आहे आणि ही अवस्था माझ्या एकटीची नाही. जेवढे काश्मीरमध्ये पर्यटक आहेत ना, सगळे भयभीत झाले होते आणि जगण्याची आशा सोडली होती. कारण का ज्या पद्धतीने त्याला गोळ्या पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या, पायाखालची जमीन सरकलेली. जे मेजरला मारून त्यांची बायको शेजारी तिथे हतबल बसली होती, त्या ठिकाणी आम्ही मॅगी आणि कॉफी एन्जॉय करत खाल्लेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी असं घडलेलं आहे आणि आपल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार झालाय, हा विचारही करवत नाही की कुणावरही वेळ त्यावेळी आली असती. म्हणजे त्यांनी कुठला दिवस निवडला त्या अतिरेकींनी, आणि 4 जण, त्यातले पाकिस्तानी 2 होते आणि लोकल 2 होते. परंतु भारताचा जो स्वर्ग आहे, निसर्ग आहे, ते अनुभवायला आम्ही सगळे गेलो होतो पर्यटक. आणि 2 वर्षापासून तिथली काश्मीरची परिस्थिती चांगली होती. काश्मीरी लोक आमची काळजी घेत होते. एक पर्यटक उत्पन्नाचं साधन म्हणून आम्हाला रिस्पेक्ट देऊन सुरक्षितेने ह्या सगळ्या गोष्टी करतात. हे अचानक घडल्यामुळे संपलंच ना सगळं. म्हणजे 27 निष्पाप पर्यटक मारले, परंतु 27 लाख काश्मीरी हे संपवलेले. काश्मीरमध्ये कुणीही आता जाणार नाही अशी अवस्था झालेली आहे. आता या अतिरेकांनी जो काही मोदी साहेबांना इशारा देण्यासाठी पर्यटकाला मारलं आणि त्यांच्या बायकाला सोडून सांगितलं, जा मोदींना सांग तुला नाही मारणार नाही का, आम्ही मारले म्हणून. त्याच मोदी साहेबांना विनंती आहे, त्या अतिरेक्यांना त्याच पॉइंटवर, त्याच व्हिडिओ शूटिंग मध्ये खतम केलं पाहिजे, जेणेकरून 10 पुश्ते त्यांची परत उभी राहता कामा नये. ताई, ज्यावेळी हल्ला घडला होता त्यावेळी तुम्ही कुठे होतात आणि तुम्ही त्या लोकेशनला फिरून आला होता? जिथे हल्ला घडला तिथे आदल्या दिवशी जाऊन आलते, आणि ज्या दिवशी हल्ला झाला तेव्हा मी 90 किलोमीटरवरून गुलमार्गला गेल्डाला होते, गुलमार्गच्या इथे. आणि तिथे 14,000 उंचीवर असताना सुद्धा गंडोलाला होते. तिथे डिफेन्सची आर्मी आहे, टेंट आहेत तिथे. आणि तिथं ऑलरेडी डिफेन्सवाले डायरेक्ट जे काय असे अतिरेकी किंवा जे काय असे विकृतपणे हे करतात त्यांना डायरेक्ट ठोकून देतात. त्याच्यामुळे तिथं काही आम्हाला असं अनसिक्युअर जाणवलं नाही. पहलगामला आत्ता हल्ला झाल्यानंतर लक्षात आलं की पहलगामला वर कुठलं सुरक्षाच नव्हती. जर पहलगामला तिथे सुरक्षा असती ना, तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि म्हणून अतिरेकांनी पहलगाम हे निवडलं, कारण का तिथं पहिल्यांदा असा हा हल्ला झालेला आहे. ताई, ज्यावेळी तुम्हाला या हल्ल्याची माहिती मिळाली होती त्यावेळीच्या नेमक्या भावना काय होत्या? कारण लहान मुलं होती तुमच्याबरोबर. काशी केली आणि का आलो काश्मीरला पोरांना घेऊन? म्हणजे पैशाने मरण विकत घ्यायला आलो का, ही भावना झाली. ताबडतोब श्रीनगर सोडलं पाहिजे, कारण का लेकरांना काहीच कळत नव्हतं. तुम्ही बघितलं असेल पेलगामला 8वी 9वीच्या मुलांना सुद्धा जखमा झाल्यानंतर तिथल्या त्या स्थानिक लोक त्यांना सवय आहे म्हणून त्या बिचारांनी त्यांना कडेवर घेऊन, पाठीवर घेऊन खाली आणलं. पण ज्यांना गोळ्या लागल्यात त्यांना 3 आणि 2 तासाच्या प्रवासामध्ये उपचारच नाही मिळणार, तर ते जागेवर जाणार. आणि त्या नराधमांनी एक गोळी नाही घातली हो, 4-4, 5-5 गोळ्या घातल्या. त्यामुळे आता तरी अशी भावनी आहे, नो बॉर्डर, नो कुठलं हे, अशा ठिकाणी न जाणे, आणि मुलांना तर घेऊन नाहीच नाही. ही भावना माझ्यासह अनेक पर्यटकांना झाली. ताई, तुम्ही स्वतः फायर ब्रँड नेत्या म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणजे अक्षरशः तुम्ही बोलायला लागलात तरी समोरच्याच्या अंगावरती काटा येतो, इतका मोठा आवाज आहे आणि असं व्यक्तिमत्व आहे. मात्र तुम्ही तिथे खचला होता. मी तिथे हा प्रकार झाल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या बाईला, म्हणजे तिच्या समोर नवऱ्याला मारलं, तिला काय वाटलं असेल यानी मी जास्त व्यथित झाले. आणि जे पर्यटक होते ते मला म्हणजे, आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघतो, आम्हाला प्लीज घरी घेऊन जा. म्हणजे मला की मी यांना कसं घेऊन जाऊ, चालत घेऊन जाऊ, कसं काय करू. आणि मग नंतर मी स्वतःलाच हे केलं की नाही, आपल्याला ह्या सगळ्यांना
इथनं हलवणं गरजेचं आहे. म्हणून मग मी अजितदादांना फोन लावला, नंतर मुरली अण्णांना फोन लावला, त्या दोघांचे संभाषण की तुम्ही जास्तीत जास्त विमानं पाठवा, जेणेकरून ही लोक इथनं हलतील आणि ही लोक हल्ल्यानंतर ती तिथं सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर तुम्हाला काय तुमचं त्या लोकांना मारायचंय काय करते नंतर करा, पण ही लोक पहिले हलवा. आणि त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगू का की मी त्या पर्यटक लोकांच्या आपल्या लोकांचा मानसिक आधाराचा 10% जरी भाग झाले ना, तर हे माझं समाधान आहे. म्हणजे की मी त्यांच्या त्या आत्मविश्वासासाठी उपयोगी पडले. म्हणजे मी तुम्हाला सांगते उत्तम आव्हाड असतील, रमेश पालवे असतील, मनोज प्रजापती असतील, ही लोक पाठवली पहिली. आमचे शिवकुमार म्हणून कर्नाटकचे भाऊ मला तिथे भेटले, ते असतील. म्हणजे आम्ही सगळ्या लोकांनी तिथे म्हणजे त्या धीराने मी फक्त काय केलं, इथे अडकलेत त्यांचे नंबर, त्यांचे आधार कार्ड डायरेक्ट सरकारकडे, लगेच सरकारचा प्रतिनिधी कोऑर्डिनेट, लगेच त्यातनं ते तिकीट मिळणं. मग ते काही लोकांची पे नावणी करून गेली, त्यांचे ते पे नाव मग लगेच घरी पाठवून ते कन्फर्म करून ते निघाले. आणि आज तर 2 विमानं ही सरकारने आणली. म्हणजे सरकारच्या खर्चाने लोकांना नागरिकांना त्रास न होता आणलीत. काही उद्या येतील. हे करू शकले ही मी स्वतःला त्याशी त्या लोकांची म्हणजे ऋण नाही आपण फेडू शकत, पण भाग्यवान आहे की मी त्यांच्या मदतीला येऊ शकले. माझ्या फॅमिलीसह मी माझे सर्व पर्यटक परिवार आणू शकले, त्यांच्यासाठी झटू शकते, करू शकले. ह्याचं एक मला फार मोठं समाधान आहे. तर या सगळ्यामध्ये एक अशी व्यक्ती होती, अजित पवार तर असतीलच, अजितदादा असतील, मात्र दुसरीकडे मुरलीधर मोहोळ होते, ज्यांनी प्रचंड आधार तुम्हाला दिला. मुरली अण्णाच्या बाबतीत म्हणला तर लव यू भावा, जिंकलं त्यांनी. राजकारणामध्ये काय होतं ते सोडून द्या. तो आज मुरली अण्णा आज खासदार आहे, केंद्रीय मंत्री आहे. म्हणजे त्यांनी त्याचा व्हॉट्सअप कॉल लगेच उचलणं, मेसेज टाकल्यावर त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणं, त्या परिस्थितीचं गांभीर्य बघणं. म्हणजे मुरली अण्णाची बायको नगरसेविका माझी मैत्रीण, म्हणजे वहिनी, आम्ही वहिनी म्हटलं नात्याने असलं तरी मैत्रीण हे आहोत, पण खूप पटापट मुरली अण्णांनी रिस्पॉन्स दिला. मी मुरली अण्णा की हे सगळे नागरिक आहेत यांना, आणि केंद्रीय मंत्री आहेस तू, राज्य केंद्र, विमानं पाठव, काय पाठवायची ते तुझं काम आहे. पण त्यांनी सुद्धा पाठवली. उलट मी माझ्या फॅमिलीला पुढे पाठवून आजच्या फ्लाईटनी येणार होते, तर मला मुरली अण्णांनी सांगितलं तू पहिली तिथनं निघ, मी सगळ्यांना सुरक्षित विमानं पाठवतो, फुकट मध्ये सगळ्यांना घेऊन येणार आहे, तू काळजी करू नकोस. तिथं बाकीचे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, अजितदादांशी पण म्हणला माझं बोलणं झालेलं, तू तिथनं निघ, मी सगळ्यांना घेऊन येतो. आणि माझ्यासमोर त्यांनी बाकीच्या लोकांना, माझ्या पुढे एक बॅच गेली होती 12 जणांची. आता माझं तिकीट ऑलरेडी होतं, मग त्याचं म्हणणं की ते का तू वाया घालवती, तू ये ना, तू जे उद्या तू तिकीट फुकट मध्ये अडवणार आहेस त्याच्यावर दुसरी लोक मी आणतो ना, तू काळजी करू नकोस. त्यामुळे मुरली अण्णा सारखा भाऊ खासदार बार बार चाहिए, 1000 बार चाहिए. आणि मुरली अण्णा सारखं काम राजकारणातल्या प्रत्येक नेत्यांनी त्या पदावर गेल्यावर केलं पाहिजे, ही माझ्यासारख्या राजकारणात असलेल्या पदाधिकाऱ्याची आणि मुरली अण्णाच्या बहिणीची अपेक्षा राहील. नक्कीच मुरली अण्णांबद्दल बोलताना ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. बाकीचा अनुभव सांगताना तितकं नाही आलं, पण ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल बोलताना मात्र डोळ्यात पाणी. मुरली अण्णांनी फक्त बहिणीला नाही, सगळ्या पर्यटकांना परिवार म्हणून वाचवलं. ती परिस्थिती समजून घेतली, त्यांना तिथनं हलवलं. हे मोठं काम आहे ना. हे करोडो रुपये देऊन सुद्धा आणि याच्यावर असून सुद्धा, म्हणजे पदावर असून लोक नाही देत, ते मुरली अण्णांनी दिलं. तेव्हा मलाही त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे दादांशी बोलणं असेल किंवा तो म्हणला नाही हे तू दादांचंच नाव घेते माझं नाही, नाही, ते जे काम आहे ते, म्हणजे मला दादांनी सांगितलं की मुरली अण्णांशी ते बोलले, त्यांनी सगळ्या गोष्टी हे केलेत, राज्य सरकारने त्यांना हे केलेलं आहे. मुरली अण्णांनी वाट नाही बघितली की अजितदादांचा मला फोन येतोय का, देवेंद्र फडणवीसांचा मला फोन येतोय का, मग मी करणार, मग माझं नाव झालं पाहिजे, हे असलं काही नाही. त्वरित ऍक्शन सुरू केली आणि त्या ऍक्शनचा इफेक्ट असा झाला की पर्यटक सुखावले. म्हणजे मी ज्या ग्रुपमध्ये मुरली अण्णाला घेतलं त्या ग्रुपमध्ये लोक की अरे केंद्रीय मंत्री आपल्या याच्यामध्ये आहे,
तिथं नावं जात होती, आधार कार्ड जात होते. पिट्या परदेशी म्हणजे तुम्हाला सांगते त्या बिचाऱ्यांनी मुरली अण्णाचे पीए विनोद भाऊ सातव, अजून बाप्पू म्हणून आहेत. ही सगळी टीम नाही का नावं घेणं, तिकीट करणं, लिस्टिंग करणं, व्हॉट्सअपवर तिकीट लगेच पाठवणं, बोर्डिंग पास पाठवणं, त्या हॉटेलमधनं त्यांना तिथनं घेणं, विमानतळावर पोहोचवणं. तुम्हाला विमानतळाचा मी फोटो दाखवे, जत्रा भरली जत्रा. काही लोक तर विमानतळावर पुढची फ्लाईट आहे 2 दिवसांनी पण तिथे येऊन बसलेत सुरक्षतेसाठी. त्यामुळे मुरली अण्णाचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य त्यांनी चोख करणारी माणसं खूप कमी आहेत आणि त्यातला हा आमचा मुरली अण्णा आहे. त्यामुळे मुरली अण्णांनी जिंकलं थोडक्यात यावेळी. जिंकलं आणि वाचवलं. कुठला भेदभाव केला नाही. म्हणजे एक ऍटिट्यूड असतो, मी का करू, मला काय वडलंय, दुसऱ्या पक्षातले काही नाही हो. त्यांनी म्हणजे एक खासदार म्हणूनच खूप हा मुरली अण्णाचा अनुभव तर फारच सगळ्या राजकारणासोबत आहे, सगळ्या. तर एक वेगळा प्रश्न आहे की जेव्हा आपण म्हणजे सगळ्यांच्याच तोंडून आपण हे ऐकलं की धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या होत्या, त्यानंतर जे काही आपण सोशल मीडियावर सगळीकडे पाहिलं किंवा वैयक्तिक जीवनात सगळीकडे आपण पाहतोय की खूप जास्त रोष आहे सगळ्याच नागरिकांमध्ये. तो रोष जसा आतंकवाद्यांसाठी आहे तसं काही कुठेतरी थोडं धर्माधर्मांमध्ये पण रोष निर्माण होतोय की काय, असं एक चित्र दिसतंय. तुम्ही स्वतः तिथे होतात आणि अनेक तिथल्या स्थानिक नागरिकांनी, तिथल्या मुस्लिम नागरिकांनी आपल्याला मदत सुद्धा केली. याविषयी काय खरं? अतिरेकेला कुठला धर्म नाही. अतिरेकी ते जरी मुसलमान असले तरी त्या धर्माला ते कलंक आहे, हे तिथल्या काश्मीरच्या मुस्लिमांनी सांगितलं. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांनी त्या अतिरेक्यांनी टिकली हिंदू हे केलंय. कारण का हे ज्याला मारलंय त्यांच्या बायका पोरं तिथं होती, त्यांनी ते केलेलं. पण ते मुस्लिम धर्मातले ते नालायक आणि कलंक लोक. त्याच्यामुळे त्यांना त्याच जागेवर गोळ्या घालून मारणे हाच एक त्या निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली असणार आहे. त्यामुळे जर समजा म्हणजे त्यांनी हिंदू म्हणून विचारलं केलं आणि त्याच मुलांना त्याच काश्मीरी लोकांनी खांद्यावर उतरून खाली आणलं, स्वतःच्या घरात ठेवलं, खायला दिलं, तेव्हा आपण आपला जीव वाचवायचा आहे आणि समोरच्याला म्हणणार आहे का तुझा धर्म कोणता, आम्हाला नको तुझे जेवण आणि हे. म्हणजे हे तिथल्या काश्मीरी लोकांनी जपलेलं आहे. आणि तेच म्हणजे त्यांनी सांगितलं की यांनी 27 जणांना निष्पापांना मारलं आणि याच अतिरेकी मुसलमानांनी आमचं काश्मीर संपवलं. ह्या काश्मीरी लोकांच्या भावना होत्या. नक्कीच ताई, हाच एक महत्वाचा प्रश्न आहे की काश्मीर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, आता कुठे प्रगतीपथावरती येत होतं. काय वाटतंय पुन्हा सगळे सुरळीत व्हायला कसं होऊ शकतं? एकतर त्या अतिरेकी मुसलमान अतिरेकींनी मोदी साहेबांनी जे काश्मीरच्या मुसलमान काश्मीरांना भारतीय म्हणून जो काही दर्जा दिला किंवा त्यांना उदरनिर्वाह लावलं, सगळ्या बाकीच्या गोष्टी त्यांना एक माणूस म्हणून जगण्याचं हे दिलं, त्याचा कुठेतरी रोष यांनी हा नजर ठेवून रेकी करून काढलेला दिसतोय. आणि त्या लोकांना मोदी साहेब उत्तर देणार आणि दिलंच पाहिजे. त्याच्याशिवाय हा आतंकवाद, ही दहशत ही संपणार नाही. असं उत्तर दिलं पाहिजे की जेणेकरून एक तर त्या जागेवर त्यांना याच व्हिडिओ शूटिंग मध्ये मारलं पाहिजे. 10 पिढ्या पुढच्या त्यातला कुणी अतिरेकी होण्याचा विचारही केला नाही पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. ताई, जेव्हा पुणे एअरपोर्ट वरती तुम्ही दाखल झालात तेव्हाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. घरी आल्याचं एक समाधान खूप असतं. पण साधी चांगली ट्रिप झाली तरीही घरी आल्याचं समाधान असतं. ही ट्रिप तर खूप जास्त भयानक होती. काय घरी आले याच्यावरच विश्वास बसत नव्हता आणि आई भगवतीचे, परमेश्वरीचे, महाकालीचे माझ्यावर काहीतरी कृपा आहे की आमच्या केसालाही धक्का न लागता आम्ही आमच्या घरी सुखरूप आलो. वाईट एवढंच वाटतं जे निष्पाप मृत्युमुखी पडले त्यांच्या घरातल्यांना काय काय त्यांचं दुःख आपण नाही शब्दात सांगू शकत. म्हणजे हेल्पलेस आहोत, काही नाही करू शकत आहोत. त्यांचा माणूस कसा आपण परत आणून देणार आहे. आणि हे कुणामुळे झाले, त्या नालायक भिकाऱ्या हरामखोर अतिरेकी मुसलमान अतिरेकींमुळे झालेले. त्यामुळे त्यांना तर त्या जागेवर आणून ठोकणे हा बदला घेतलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी लक्षात घ्या, मी अलायन्स मध्ये आहे, मोदी सरकार तेवढं सक्षम आहे. आणि अमित शहा साहेब जेव्हा तिथं हेलिकॉप्टरने उतरले बघा ती घटना झाल्यावर, हे फार महत्वाचं होतं. आम्हाला गोळ्या लागतील, आम्ही मरू,
कितीही सुरक्षा आल्यावर कुठनं गोळी आल्यावर कुठली सुरक्षा आणि कुठली काय, पण त्यांनी आमच्या पर्यटकांना तुम्ही मारलेले, तुम्हाला सुट्टी नाही. त्या ठिकाणी ते देणं एक मी क्रिमिनल लॉयर आहे, मला माहिती गुन्हेगारांची जी हे होती की मानसिकता की घाबरवलं पाहिजे, म्हणून त्यांनी बायकांना काही केलं नाही आणि यांना हे केलं, जेंट्सला मारलं. ती त्यांची विकृती ठेचून काढली पाहिजे. तर एक शेवटचा प्रश्न आहे. जसं मी म्हटलं तसं पुणे एअरपोर्टवरचा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. सुषमा अंधारेंच्या गळ्यात पडून रडत होतात तुम्ही दोघी सुद्धा मैत्रिणी, आणि आत्ताही तुमच्या ऑफिसमध्ये पाहतोय की खूप गर्दी आहे, तुम्हाला भेटण्यासाठी खूप लोक येतात. हा सगळा प्रत्येक नातेवाईक, सुषमाताई अंधारे माझी मैत्रीण, की त्यांना असं वाटलं होतं की रुपाली राहिलीच नाही. ते एवढे काळजी करत होते. म्हणजे माझ्या ऑफिसला येणारे माझा मामा असेल, नातेवाईक, सगळं मित्र परिवार मैत्री, की तू जिवंत आहे हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि ते सगळे त्यामुळे भावनिक झाले होते. त्यामुळे ते थोडंसं एक म्हणतो ना, शेवटी माणूस एक परिवार एकमेकांवर प्रेम करत असतो, काळजी करत असतो, तर तेवढं आणि तेवढा सगळं सर्वात प्रेम हे खरंच मी तिथं अडकल्यानंतर मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानी मला व्हॉट्सअपवरनं दिलेलं आहे, आणि त्यांच्याच प्रेमामुळे सदिच्छाने आज मी तुमच्या समोर आहे. धन्यवाद ताई. आपण बघितलं की ताईंनी त्यांच्या सगळा तिथला जो काही अनुभव होता तो आपल्या बरोबर शेअर केला, आणि त्याचबरोबर ज्या आतंकवाद्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांना त्याच ठिकाणी त्याच लोकेशनवर तशाच पद्धतीने गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, तरच कुठेतरी त्यांना सुद्धा एक धडा शिकवला जाईल, अशा भावना व्यक्त करताना रुपाली पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये या आतंकवाद्यांवरती नेमकी कोणकोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.